वेसर कंपनीच्या मालकाची माळी कुटुंबाला धमकी। मीडियापासून दूर राहण्याची पिंकी माळीच्या भावाला धमकी दिलेली आहे। वेसर कंपनीच्या मालकावर मिटकरींनी गंभीर आरोप केलाय। व्हॉट्सअप कॉल करून धमकावल्याचा आरोप केला जातोय। तर या विमान दुर्घटनेमध्ये पिंकी माळीचा सुद्धा अपघाती मृत्यू झालेला आहे आणि वेसर कंपनीच्या या मालकानं माळी कुटुंबाला धमकी दिलेली आहे। मीडियापासून दूर राहण्याची पिंकी माळीच्या भावाला धमकी मिळाल्याचा गंभीर आरोप मिटकरींनी केलेला आहे। दादर वेस्ट येथे सुश्रुषा हॉस्पिटलला गेल्या 13 दिवसापासून ॲडमिट असलेल्या पिंकी माळीच्या आईंना भेटायला आणि कुटुंबाची विचारपूस करायला मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो। त्यावेळेस तिचे वडील शिवचरण माळी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पिंकीचा भाऊ पण उपस्थित होता। त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि ह्या गोष्टी सांगितल्या असताना मागच्या एका पत्रकार परिषदेमध्ये जो ऑडिओ आमदार रोहित पवार यांनी ऐकवला होता तो ऑडिओ मी पण ऐकला। त्याच्यामधली भाषा म्हणजे व्ही.के. सिंग जो आहे, व्ही.के. सिंगनी अप्रत्यक्ष धमकी दिलेली आहे पिंकी माळीच्या कुटुंबियांना की तुम्ही पत्रकार परिषदा घेऊन पत्रकारांसमोर जाऊन तुमचा जीव धोक्यात घालू नका। अशा आशयाचे जर व्हॉट्सअप कॉल त्यांना येत असतील तर त्यांच्या कुटुंबाला संरक्षण मिळालंच पाहिजे। सिंगची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे। व्हीएसआर व्हेंचरचा तो मालक आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, त्या ऑडिओमध्ये कॅप्टन सुमित कपूरने अजित पवार जी के विमान को ठोक दिया, तर ठोक देण्याची जी भाषा आहे ती अंडरवर्ल्ड आणि क्रिमिनल लोकांची असते। मी मागच्या आठवड्यात पण म्हटलं होतं का व्ही.के. सिंगचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे व्ही.के. सिंगला कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करते असं स्पष्ट दिसते आहे। आणि व्ही.के. सिंगची जी मस्ती आणि मगरुरी त्या ऑडिओमधून दिसली त्यानंतर ते पिंकी माळी यांचं कुटुंबीय किती धाकात आहे हे यावरून स्पष्ट होतं। उद्या आमच्या पक्षाचे युवा नेते जयदादा पवार हे सुद्धा पिंकी माळीच्या आईला हॉस्पिटलमध्ये भेटायला जाणार आहेत।